टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी या गावामध्ये एक हृदयद्रावक घटना घडलेली आहे। ज्या घटनेमध्ये आपल्या कार्यालयात बसलेल्या दोघा जणांची निर्गुण अशी धारदार शस्त्राने हत्या झालेली आहे। जी माहिती या ठिकाणी मिळते, खार्डी गावातील JDT एंटरप्राइजेस या रिअल इस्टेट कंपनीचे मालक जे आहेत ते प्रफुल्ल तांगडी व त्यांचे सहकारी तेजस तांगडी हे कार्यालयात बसलेले असताना रात्री 11 वाजताच्या सुमारास ते घरी जाण्यासाठी निघाले आणि त्याच सुमारास आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावरती प्राणघातक असा हल्ला केलेला आहे, ज्यामध्ये दोघांचाही जागेवरतीच मृत्यू झालेला। आता घटनास्थळी जे स्थानिक पोलीस असेल तसेच ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी सुद्धा भेटी दिलेल्या आहे। ते मोठ्या प्रमाणात तपास यंत्रणा आता सुरू आहे, परंतु जी हत्या झालेली आहे ती नक्की कुठल्या कारणास्तव झालेली आहे याबाबत अजून कोणतेही कारण समोर येत नाही। परंतु प्राथमिक माहिती मिळते की त्यानुसार व्यावसायिक कारणावरून ही हत्या झाल्याचं बोललं जाते। तसं पाहिलं तर प्रफुल्ल तांगडी हा भाजपा समर्थित कार्यकर्ता होता। भाजपा जनता युवा मोर्चाचा ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष म्हणून तो काम पाहत होता। माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे एक समर्थक म्हणून तो या परिसरात ओळखला जात होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावरती वर्षभरापूर्वी सुद्धा हल्ले झालेले होते आणि त्या पार्श्वभूमीवरती इथला जो वाद धुमसत होता। परंतु आता नक्की कारण कोणतं होतं आणि हल्लेखोर कोण होते हे पाहणं गरजेचं आहे। प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार 4 ते 5 हल्लेखोर होते की ज्यांनी धारदार शस्त्राने ही हत्या केलेली आहे। सध्या तरी पोलीस तपास मोठ्या प्रमाणात सुरू आहे। भिवंडीहून संजय भुई, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।